कप 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 लगेच दुपारी लगेच यायचंय. हे घेऊन जा आज गाड्या घेऊन जा. तिथून आला का मग जा. बरं द्या पण घालून जाऊ दे द्या घालून लेकराला. तर इथे ना शिव स्कूलमध्ये जाण्यासाठी खूप नाटकं करत होता. कपडे पण घालत नव्हता आणि घातलेले कपडे पण त्याने काढून टाकले आणि शेवटी पप्पाला इमोशनल करून तो घरी राहिला त्या दिवशी. पण हा थोडासा जुना व्हिडिओ झाला आहे आता आणि तो आता व्यवस्थित स्कूलमध्ये जायला लागला. शिवड्या खुशाल घर राहिल्या आज. त्याच्या पप्पाने घेतलं ठेवून त्याला घरी. पप्पा समोर रडून दाखवलं का झालं. स्कूलमध्ये जायला काय होतं रे. बघ आज तू घरी लाडच करणार नाही. टीव्ही देणार नाही पाहायला. झाला गेला टाइमपास. गेला असता शेवड्या 3 तासाचा प्रश्न राहतो फक्त. थोडं लेट जाऊ आपण. मग लवकर सुटा 9 वाजून 3 मिनिटं होऊन गेले. मस्त 9:30 वाजता. मंदिरात बिंदिरात नाही. आता आज पाऊस पडेल ना तिथे चिखल काल की चिखल होता. शिवच्या पप्पाने शिवला मस्त रेडी केले आता आणि शिवला 2 पोलीसमॅन घ्यायचे आणि अजून काय पाहिजे रे. अजून गाडी बघते कसं दिसते. मांजरीचं पिल्लू दिसते. मांजरीचं पिल्लू किती क्यूट दिसतं. मांजरीचं पिल्लू ड्रेसवर. त्याला मॅडम ना लय लाड करते त्याचा. खरंच काय म्हणते मॅडम तुला. शिवांश शेळके. शिवांश कमॉन शिवांश हरी अप अशी म्हणते. उचलायचं आज पिटी नाही ना. नाही का. आज पिटी नाही. आज फक्त इंग्लिश आणि मॅथ आहे. फुगा आहे फुवा. तुमचं तुला येशील ये. तुम्ही घरी येणार ना. बर बर त्याला घेऊन जा बर का पाठीमाग बसून. हा आल्या मी कुठं बसू. हा आल्या मी कुठं बसू. बरं आम्ही दोघं घरीच राहणार. मी येऊ का मग. बर पण पप्पाला तसंच ऑफिसला जायचं होतं रे. मग मी पडून जाते ना पाठीमाग. पप्पा ऑफिसला जायचं असलं. मम्मीला घ्यायचं का मग. येऊ का. येते हा मी येऊ तुला सोडवायला. बरं येते. हा चल किती टाइम झाला. सुस्तीतच होते. तर इथे मला एक मिस्टरांची ना पॅन्ट सापडली होती जी की ती कधीच त्यांनी घातलेली नव्हती आणि तिचा काही वापरही नव्हता. मग म्हटलं त्याचं काहीतरी ट्राय करावा. तर असंच मग वाटलं की आषाढी एकादश पण आलेली आहे आणि शिवला त्याचा आपण कुर्ता ट्राय करून पाहू. तर त्यामुळे मग मी ते कटिंग करत होते आणि मला स्वतःला हसू येत होतं कारण की त्या पॅन्टचं काय होणार होतं मलाच माहीत नव्हतं. एक तर जमन किंवा मग फेकून देईल.
पण असं असतं एकदा ट्राय करून बघितलं ना तर अनुभवातून आपण शिकतो आणि नाहीच काही केलं तर मग काही होत नाही, म्हणजे त्याच्यातून काही अनुभव चांगला वाईट काहीच भेटत नाही. त्यामुळे म्हणलं एकदा ट्राय करून बघू, जसं येईल जसा येईल तसा येईल, नाही आला तर मग काय फेकू. तसं बी त्या पॅन्टचा काही यूज होतच नव्हता, ती पॅन्ट तशीच कबडमध्ये पडून राहिलेली होती. तर म्हणलं ट्राय करून बघू. तर इथे मग मी ते पॅन्टला आहे ना व्यवस्थित कट करून घेत होते, म्हणजे मी जसं आपला कुर्ता असतो ना तर त्यासाठी कसा कपडा लागतो तर तसं मी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होते. तर छोट्या मुलांच्या कुर्त्याला जास्त काही म्हणजे कपडा लागत नाही. तर इथे मी त्याचाच एक जुना कुर्ता काढला आणि त्यावरतीच मी मेजरमेंट घेऊन कटिंग करत होते. आणि मी फर्स्ट टाईम करत होते, म्हणजे मी याआधी कधी कुर्ता शिवून बघितला नाही, ते पण असं घरातल्या कोणत्या कपड्याचं असं यूज करून. तर फर्स्ट टाईम करत होते, त्यामुळे मग त्याचं काही मी सांगणार नाही का कसं कटिंग केली काय केली. मी आधी स्वतः ट्राय करून बघा, जमला तर नेक्स्ट टाईम मग मी सांगन की आणि एकदा ट्राय करून बघितलं ना आपल्या त्यात काही चुका होतात आणि काही चांगला पॉईंट आहे आणि काय म्हणजे वाईट पॉईंट आहे, तो एक पण आपल्याला कळतो की नेक्स्ट टाईम आपल्याला म्हणजे अनुभव येतो एक प्रकारचा. तर आता इथे शिवखेळ होते आणि इकडे माझा बऱ्यापैकी कुर्ता शिवून झालेला आहे आणि त्यात काय काय चांगलं पॉईंट आहे आणि काय चुकलं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते. काय करतोय? हे काय पसार घातलाय? हे मागा का आणून ठेवलं इकडं? ते नेऊन ठेव तिकडं पाठीमागं. तो मागा पाठीमाग नेऊन ठेव. हे सगळ्या खेळण्या भरायच्या, पटपट सगळं सामान आवरायचं. तू पसारा घातलाय ना, तूच आवरायचं. हसून जिरू नको. तर इथे ना शिवच्या पप्पांनी शिवला नवीन ड्रेस आणला होता आणि शिवच्या स्कूलमध्ये फंक्शन होतं, तर त्यासाठी आणला होता, म्हणजे दिंडी होती. आणि मग त्यांना मी फक्त म्हणलं धोती घेऊन या, त्यांनी पूर्ण सेट घेऊन आले. धोतर नव्हतं भेटलं का? धोतर नव्हतं भेटलं, काय कर त्याच्यावरून बा. तर हा मी शिवलाय आणि त्याच्या पप्पांनी हा आणलाय त्याला आणि हा मी शिवलाय. तसा कुर्ता आहे ना ठीकठाक आलाय, पण यात एक काय पॉईंट झाला आहे की जो मागचा गळा आहे ना मी तो पण कट केला होता. तर कॉलरचा असला की मागचा गळा कट नाही करायचा, तो तसाच ठेवायचा, फक्त पुढचा थोडासा कट करायचा असतो. आणि पॉकेट खूप मोठं लावलं होतं, पण त्याचा काही एवढा इश्यू नसतो, ते आपण काढून पण घेऊ शकतो. तर इथे मी शिवला रेडी करते, शिवला वारकरीचा लुक देते आणि शिवच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सेलिब्रेट करायचं होता, त्यामुळे शिवला मी वारकरी बनवते. तर ना शिवडी इतका क्यूट दिसत होता ना, तर असं वाटायचं की माझीच त्याला दृष्ट लागेल आणि त्याचे पप्पा आणि मी सारखं कौतुक करायचं त्याचं. कारण की म्हणजे लहानपणी एकदा केला होता, 3 महिन्यांचा होता तेव्हा आम्ही वारकरीचा लुक केला होता, पण हा आता 3 वर्षांचा झाला आहे आणि लय सुंदर दिसते. दृष्ट काढावं लागेल लेकराची, मम्मीची दृष्ट लागते सगळ्यात जास्त. काळा गंध लावायचा ना आधी कोणतं लावते? काळा रंग खाली काय आयडिया ना, पाहिलं नाही कधी. महाराष्ट्रात असं माहित नाही. हा माहिती आहे, पण एवढं कोण बारीक पाहत आहे. अजून डार्क लाव झाला वारकरी. तिकडं शिवली मी शिवलेला नाही घातला आहे ना, शिवड्या पप्पाने आणलेलाच घातला ना तू. आता माझी मेहनत वाया घालवली तू. ते पुस ना डोंगर, कोणता डोंगर केलाय बरं. तुला याच म्हणता हा काय टोचते? थांब मी त्याला आपण हे करू, त्याला सिगरेट टेप लावून देऊ आतून. लहानपणी कसं रडायचंय. कपड्याची गोणी भरून ठेवली ती त्याच्यात जुनी. हा त्याच्यात होती काय होती काय शिवचा हातच सापडा ना. झाला जर येते मम्मी गेली का
तर ना शिवच्या शाळेमध्ये आज ना फेस्टिवल सेलिब्रेट करायचं, आषाढी एकादशीची दिंडी. तर इथे शिवना रेडी झालाय आता आणि टिफिन न्यायचा नाही, त्यामुळे मी त्याला आज घरीच खाऊन पाठवणार आहे. 2च तास आहे आज. आणि इकडे बघा शिव किती क्यूट दिसतं. विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी इकडे बाय म्हण तिकडे कुठं पाहतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. एवढं गोंडच दिसू राहिलं ना. आज शिवच्या स्कूलमध्ये ना दिंडी आहे आषाढी एकादशीची. आता राहू दे, फक्त शाळेत जाताना घाला, थोडा वेळ घाला आणि मग खिशात ठेवून दे बरं का. पप्पा पण झाले. आपण ना बुधवारच्या दिवशी असं गेटअप करू, परत मग तू मम्मी बरोबर फोटोशूट कर मग. हा पप्पाला पण घालायला लाव असा ड्रेस. फाडशील ते कपडे मग चांगला टाकू. एक्सरसाइज आहे. एक पाय उभं राहिलं काय उठू मागली. आता शिवचे पप्पाचे आणि शिवचे मॅच चालू आहे पहिलवानचे. पप्पाच हारणार, शिव जिंकणार. शिव जिंकणार. पाहिलं मुंग्या आल्या, मुंग्या आल्या. काही नाही, बरं होऊन जाईल, बरं होऊन जाईल ना. चाललं बरं होईल ना. इथून मी करतो. काय झालंय, जा मस्त एन्जॉय करायचा. गुड मॉर्निंग. क्लास मध्ये चाललं. गुड मॉर्निंग बेटा. बॅग नाही देत नाही. ओवी नाही का? त्याच्यात काय एप्पल ओवी टिफिन का घेऊन खिशात आहे का तुमच्या? अगं बाई किती क्यूट दिसतंय. मजा आली. संध्याकाळी जा पप्पा बरोबर खेळायला. कशा होता शाळेतला दिवस आज? काय काय केलं? काय काय केलं? एक मावला एक दादाला चालला मावला द्यायचा. हे गंध कोणी पुसून टाकला? शिवने विठ्ठल विठ्ठल केलं असं. अजून काय काय केलं? तुम्ही पाय पाय चालत गेलते तिकडं? गाडीत बसून नेलत का देव बाप्पा करायला? मग आम्ही गाडीत बसून देव बाप्पा करायला गेला होता का गाडीत बसून? अरे वा. तुला किती फ्रेंड्स आहे? बर खाऊन घे मग. तर इकडे माझ्या मोठ्या जाऊबाईंची मुलगी माऊला नऊवारी साडी घालत होतो आम्ही, आणि आज आषाढी एकादश पण होती, त्याच्यामुळे त्या निमित्ताने तिचा फोटोशूट पण होईल. आणि कसं लहान मुलींना नऊवारी घालून झाली आहे आणि दोघींनी मिळून घातले. पाठ मागून दाखव मग. तुझे कपडे सुकले ते दुसरे घालून, ते नको घालू, कालचे नको, दुसरे घालू आपण. मग काय नाव मम्माने चालू केलंय ना. मम्माला व्हिडिओ चालू कर. हे इकडे इकडे तू कॅमेरा चालू केली नाही. तुम्ही इकडे होते छोट्या शिव. काय शिव तू कळत नाही मम्मी शूटिंग काय राहिली? कळत नाही काय नाही कपाट काय खायचे? नाही बस ना इकडं ठेवते साईडला. तिकडे कोपऱ्यात जाऊन बस. जा तिकडे. आज आहे आषाढी एकादशी आणि मुलांना आम्ही रेडी केलंय मस्त. माऊने नऊवारी घातली, छोट्याने शिव रेडी झालाय. तर आज त्यांचे फोटोशूट करायचे. चला रेडी? आर यू रेडी? आर यू रेडी? आणि फिर लेट्स गो. टेरेसला जायचं? चला मग. आम्ही आलो आता टेरेसवर फोटोशूट करण्यासाठी आणि दोघी आलोय. चला काय झालंय?
नट टोचते का काय ते कपडे खराब होईन उठ. आता आमचं झालाय फोटोशूट आणि माऊचा मेकअप आता रिमूव्ह करायचं काम चालू आहे, साडी वगैरे. मला आता शिवची झोपायची वेळ झाली आहे, शिवला झोपी लावतो. फोटो सेंड केल्यावर का झोपायचं का आता काय करायचं ते खेळायचं. हा आज